उदय सकट आज आपल्या इथं शाहूमातीच्या शाहू चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जयंती साजरा होत आहे. तर आपण सर्वांसाठी सागर सर साहेब आहे. अण्णाभाऊ साठेंचं संयुक्त महाराष्ट्रासाठी जे काही कार्य केलं ते फक्त 3 दिवस केलेला मुलगा पण आपल्या लेखणीच्या जोरावर समुद्र पार आपल्या महाराष्ट्रात झेंडा लावलेला आहे. आणि याच अण्णाभाऊसाठी आज आपण त्यांनी करतोय आणि मला बोलण्याचा एक चान्स करतोय. तर यासाठी सगळ्यांनी खूप आभारी आहे. आणि अशी दरवर्षी आणि मोठ्या प्रमाणावर साजरी व्हावी असं मला वाटतं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आताच काय आदरणीय लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. अण्णाभाऊंच्या नमन करतो, अभिवादन करतो. त्यांना अण्णाभाऊ साठेंची आज काय बोलण्यासारखं आहे. आणि हे समाजसुधारक असे आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले त्यातील एक अतिशय मोठे समाजसुधारक अण्णाभाऊ आहे. आणि खरोखर अण्णाभाऊंनी प्रेमात त्या प्रेमेतूनच आज आपले सर्व तरुण मंडळी कार्य करत आहेत. अण्णाभाऊंच्या या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा सांगतो. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जन्म वाटेगाव या ठिकाणी झाला. अवघ्या 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ त्यांनी आपल्या अथांग अशा बुद्धीच्या सामर्थ्यावर 35च्या कादंबऱ्या दिल्या, अनेक तमाशाचे वर्ग दिले, अनेक लावण्या दिल्या आणि एक महाराष्ट्रातला एक मोठा साहित्यिक म्हणून त्यांचं नाव आज आपण सगळेजण मोठ्या दिमाखानं येत असतो. महाराष्ट्रामध्ये जे काही अतिशय महत्त्वाचे अशी लोक जन्माला आले त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर यांच्यानंतर अण्णाभाऊचं नाव घेणं अतिशय दुर्भपात्र ठरलं होतं. तर अण्णाभाऊ सरकार 1.5 दिवस आहे ती 35 कादंबऱ्या लिहितो. ही गोष्ट काही साधी गोष्ट नाही. आणि त्यांच्या आपण जयंती साजऱ्या शहरामध्ये साजरी करतो. आणि ते पण आपल्या शाहूनगरमधल्या ऐतिहासिक शाहू चौकामध्ये ती फार मुंबईसह महाराष्ट्र व्हावा त्यासाठी अण्णाभाऊंनी केलेलं कार्य हे मोठं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जटिल पद्धतीचा लोक आपल्या साहित्य त्यांनी लोकांच्या समोर मांडले. अशा या महान लेखकाला, विचारवंताला, साहित्यकाला, नेत्याला निवार अभिवादन करतो. आदरणीय सागरजी भोसले, हेमलताताई भोसले यांनी छान पद्धतीने आहे. आणि आपण अशाच पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या जयंती असतील किंवा पुण्यतिथी असतील आपण साजरे करू. आणि आपल्या सगळ्यांना अण्णाभाऊंच्या त्या जन्मदिनाच्या त्या आनंदमय क्षणाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि यांच्या जयंतीनिमित्त खरं तर आपण इथे एकत्र जमलेलो आहे. सर्वप्रथम सगळ्यांना त्यांची अगदी फकीरा ही कादंबरी अजूनही म्हणजे सगळ्यांनी वाचून त्याच्यामधून बोध घेण्यासारखी आहे. त्यांनी बऱ्याच कथा लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, लावणी लिहिलेले आहे किंवा जे त्यांनी लिखाण पोवाडे सुद्धा लिहिलेले आहेत, जे लिखाण केलं त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नेहमी म्हणायचे आपली पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही तर कष्टकरी लोकांच्या तळहातावर आपली पृथ्वी उभारलेली आहे. म्हणजे कष्टकरी लोकांच्या बद्दल त्याची जी तळमळ होती ती दिसून येते. मला वाटते आपण त्यांच्या कार्यातून नक्कीच आताच्या सगळ्या पिढींना हा बोध घेण्यासारखा आहे. जास्तीत जास्त कसा न्याय मिळेल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आज या ठिकाणी सनी दादा आहेत किंवा
साईनाथ दादा आहेत त्यांनी आणि सगळ्याच युवा वर्गानं अतिशय सुंदर इथं मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे. खरोखर हे अण्णाभाऊसाठी व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांच्यासाठी जितकं कार्य करेल तितकं कमीच आहे. आज बऱ्याच ठिकाणी अन्नदान सुद्धा केलेलं आहे, छान छान मिरवणुकी सुद्धा काढलेल्या आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते. नक्कीच आपण त्यांच्या विचारात सगळ्यांनी आचरणात आणू.